नमस्कार, जय महाराष्ट्र. मी यामिनी यशवंत जाधव, आमदार बायकाळा विधानसभा. बायकाळा विधानसभेतल्या वॉर्ड क्रमांक 207 मध्ये आपण भगवा महल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या या आवारामध्ये आहोत. विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. यांचा लाभ कोणाकोणाला भेटला, कोण कोण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी झाल्यात, कोणाला काय अडचणी आल्या, कोणाच्या खात्यात पैसे आले नाही आले, फॉर्म अप्रूव्ह झाला, रिजेक्ट झाला, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि याच्या इथे आपल्या युवा सेनेचा पुष्पम कदम राहतो या विभागामध्ये आपण तुमची जी पुस्तिका आहे योजनांची, ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आहे. पूर्वी चांदोबा वाचायचो आणि चांदोबा वाचताना खूप मजा यायची. एका बाजूला चित्र असायची, एका बाजूला ती स्टोरी असायची. हा एक चांदोबाच आहे की एका बाजूला तुमची योजना आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची चित्र आहेत. आणि हे बघत असताना आपल्याला खूप खूप मजा येते ते वाचायला. योजना लोकांपर्यंत सहज समजणं खूप गरजेचं होतं. त्या पुस्तिकेतनं ते होतं. त्या पुस्तिका पण आपण त्यांना देणार आहोत, त्यांच्या घरोघर देणार आहोत, त्यांचा डाटा घेणार आहोत. आपण जाऊया सगळ्यात पहिलं या ताईकडे. ताई, तुझं नाव काय? विनीता विनायक विचारे. फॉर्म भरला होता? हो. पैसे आले? हो. बघा हो, बघा हो, बघा काय हो आहे हो. मग आता कसं वाटतंय? खूप आनंद झाला. काय सांगणार मुख्यमंत्री महोदयांना? खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही त्यांची बहीण झालात, लाडकी बहीण झालात. हो. मग ते तुमचे कोण झाले? भाऊ. लाडके भाऊ झाले. आणि बरं वाटतंय म्हणजे आपल्याला कोणीतरी विचार आतापर्यंतचे इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये, बरोबर आहे, पहिल्यांदाच कोणीतरी असा प्रयत्न केला. आणि तो नुसता वायफळ बोलून गप्प नाही बसलेले आहेत, तर त्या प्रयत्नाला सत्यात उतरवलं. माझ्या फॅमिलीमध्ये सर्वात आमच्या तिन्ही बहिणींना मिळाले. अरे वा. यांच्या फॅमिलीमध्ये साहेब जर 3-3 महिन्याचे पकडले तर 4.5 किती झाले मला सांगतो, किती होतात मला माहिती नाही. 13,500 यांच्या फॅमिलीमध्ये आलेत. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण सिनियर सिटीजन आहेत? आई वडील नाही आहेत. ओके. पण तुमच्या शेजारी पाजारी असले तर त्यांना वयोश्री योजनेबद्दल माहिती, जी पुस्तिका तुमच्याकडे येईल त्याच्यामध्ये डिटेल आहे. फॉर्म भरायचा आहे. 65 वर्ष आणि त्याच्यावरच्या सिनियर सिटीजनना, ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला 3,000 रुपये त्यांच्या खात्यात येणार आहेत. ती माहिती द्यायची. सुधाकर पवार, काय वाटतं या योजनेबद्दल? ज्यावेळेला जाहीर झाली ही योजना त्यावेळेला काय वाटलं? असंच काहीतरी असेल हो, कुठे असं कसं नाही वाटलं ना? नाही वाटलं साहेब? तुमच्यावरचा विश्वास, या गोष्टी त्यांनी सत्यात उतरल्या म्हणजे ही उतरणार इतका विश्वास या ताईचा तुमच्यावर होता. बरोबर आहे. आणि जे जे बोलले म्हणजे त्या सत्तेवर आल्यापासून सगळ्या गोष्टी प्रूव्ह करून दाखवल्या त्यांनी. बरोबर आहे. हे तर करणारच. तुमच्या खात्यात पैसे आले? मला, माझ्या मुलीला दोघींना आले. पूर्ण 3 महिन्याचे आले? 3 महिन्याचे दोघींना आले. काय करणार त्या पैशाचं? आपले स्वतःच्या हक्काचे झाले. अरे वा वा. कोणाचा हक्कच नाहीये कोणाचा. आम्हाला वाटलं मनात देऊ, अदरवाईज कोणाचा हक्क नाही याच्यावर. वा वा, छान साहेब. एक आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झालाय की हे शकत नाही आपल्या पैशांबद्दल. बरोबर. काय केले, कुठे खर्च केले, छान छान. हा एक आत्मविश्वास आणि एक चालूच राहील ना. हे चालूच राहील. वादच नाही. किती काही बोलले, वादच नाही. साहेब, मी सांगायच्या आधी तुमच्या लाडक्या बहिणी मलाच सांगतात हे बंद होणार नाहीये, हे चालूच राहणार. याचाच अर्थ महायुतीची सत्ता येणार आणि तुम्ही मुख्यमंत्री होणार. साहेब, तुझ्या खात्यात पैसे आले? नाही, मी माझे हस्बंड बीएमसी मध्ये जॉब करतात, त्याच्यामुळे मला भेटणार नाही. पण माझ्या आईला आणि माझ्या धाकट्या बहिणीला दोघींना बघा साहेब, मी त्याच्यासाठी खास तुम्हाला थँक्यू बोलायला आले आणि दादा साहेबांना थँक्यू बोलण्यासाठी मी आले. साहेब, तिला नाही मिळाले, पण न मिळता सुद्धा ती इथे उभी राहून तिला सांगायचंय की साहेब, माझे मिस्टर बीएमसीचे सर्वंट असल्या कारणानं मला नाही मिळाले, पण माझ्या घरातल्यांना मिळाले, इतरांना मिळतात, त्याचा आनंद तुला होतोय. बरोबर आहे. थँक्यू बेटा. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. सगळ्या बीएमसी वाल्यांना आनंद होतोय की त्यांना नाही मिळाले पण इतरांना मिळतात आणि महिला सबळ होण्याच्या मार्गावर आहेत. काही महिलांनी तर ठरवलंय की
6 महिन्याचे पैसे जमा करून छोटासा व्यवसाय घरातनं सुरू करू, ही खूप खूप गोष्ट महत्वाची ठरणार आहे एक सर्वसामान्य गृहिणीला. ताई तुझं नाव काय? रेश्मा संजय गावकर. पैसे आले खात्यामध्ये? अप्रूव्हचा मेसेज आलाय ना? अप्रूव्हचा मेसेज आला की पैसे येणारच. काय वाटलं? अप्रूव्ह पण मेसेज येणार नाही, काहीतरी चाललंय काय माहिती, असं काय वाटलं होतं? नाही ना? आले ना पैसे खात्यामध्ये? माझे अजून आले नाहीत, पण बाकीच्यांचे आले. बाकीच्यांचे आलेत, शेजारा पाजाऱ्यांचे आले. बरोबर आहे, आनंद होतोय. आनंद होतो. आणि ही योजना अशीच सुरू राहावीशी वाटते. हो, हो. वा वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ताई, माझे आले पैसे, ताईच्या माझ्या मुलीचे पण आले आणि माझे पण आले. ताई साहेब आणि बघा, साहेबांना मी धन्यवाद बोलते. साहेब बघा, खरंच- स्माइल बघा, ग्लो बघा. साहेब तुम्ही पैसे पाठवले आहेत, दीड आणि दीड हजार अशीच ही रुपये. योजना पुढे चालू राहावी ही अशी योजना आमची- अशीच पुढे चालू राहावी. काय झालंय माहिती, दर महिन्याला काही महिलांना कधीतरी वाटतं की आम्ही पार्लर मध्ये जाऊन किमान किमान कमीतलं कमी फेशियल करावं एकदा तरी महिन्यातनं. त्याच्यातल्या त्याच्यात थोडं वय झाल्यानंतर थोडस वय कमी दिसावं म्हणून काही जणांना वाटतं. पण तुमच्या या 1,500ने त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो, त्यांचा स्माइल, त्यांचा पार्लरचा खर्च कमी करतोय. धन्यवाद ताई. तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल? ज्यावेळेला ही योजना डिक्लेअर झाली त्यावेळेला काय वाटलं त्या योजनेबद्दल? ही म्हणजे अशीच डिक्लेअर केली आहे, कसं शक्य आहे? 17 तारीख रक्षाबंधन होती, रक्षाबंधनच्या आतमध्ये कसे पैसे पोचतील, असं काय तुमच्या मनात आलं होतं का? योजनेबद्दल बरंच ऐकलेलं आणि बघतही होतो. हा आणि ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीमध्ये बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या मिसेसचे फॉर्म भरलेले, त्यांना जसे पैसे यायला लागले हा तर मलाही स्फूर्त झाली. मग मीही म्हटलं की आपणही मिसेसचा फॉर्म भरूया, त्यांनाही थोडं प्रोत्साहन केलं. म्हटलं की मी भरला. हा. त्या पद्धतीमध्ये जसे पैसे आले सगळ्यात जास्त त्याच्यापेक्षा मलाही आनंद झाला. अरे वा वा वा. साहेब आणखीन एक मेवणे आपले खूप खुश आहेत की त्यांच्या मिसेसच्या खात्यामध्ये, जी तुमची लाडकी बहीण बनलेली आहे, तिच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी झालेल्याच आहेत. मुख्यमंत्री महोदय तुमचे लाडके भाऊ झालेत का? जोरात. त्यांच्यावरचा विश्वास किती आहे? 25%, 50%? वा 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 वा, छान 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 छान. तुमच्या सगळ्यांचं भगवा महल मधल्या लोकांचं तुमचे पाय कोणी किती ओढू द्या. यामिनी यशवंत जाधव, मुख्यमंत्री महोदयांची प्रतिनिधी, आणि यशवंत जाधव आणि सगळी शिवसेना जी इथे काम करते, ही खंबीरपणे तुमच्या ओढलेले पाय परत आणायला ठाम उभे आहोत आम्ही. साहेब तुमच्या बहिणींकडनं, लाडक्या बहिणींकडनं एक मोठा जय महाराष्ट्र.